जी हम नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार आहे. माझी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे संडे आणि उद्या आहे 22 जानेवारी म्हणजेच आपला श्रीराम मंदिरात अयोध्येमध्ये श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तर त्यासाठीच आम्ही घरी पण दिवाळी सेलिब्रेट केल्यासारखंच करणार आहे. त्यामुळे आम्ही करंजा लाडू वगैरे करत होते. तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया. पिल्लू हाय कर. तर चला ठीक आहे, पाहू आपण मी कसं बनवते ते. इथे मी करंजी बनवण्यासाठी मैद्याचं पीठ भिजवून घेतलेलं आहे. मैद्यामध्ये थोडंसं गावरान तूप टाकून ते मळून घेतलेलं आहे. त्यानंतर मी तीळ मस्तपैकी भाजून घेतले व तीळ भाजून हे तीळ गार होण्यासाठी मी तीळ भाजून ठेवलेत. तोपर्यंत माझ्याकडं थोडा पहिला तिळाचा कूट आहे, म्हणजे संक्रांतीच्या वेळेस मी तिळाच्या पोळ्या केल्या. तर तोपर्यंत तो बाकूर आहे. तर मग तोपर्यंत मी ह्या पिठाच्या त्या बाकूर टाकून करंजा करत आहे. हे जर थंड झाल्यावर ह्याच्या करंजा करेल. तीळ गार होत आहेत तोपर्यंत मी पहिल्या बाकूरच्या करंजा करून घेते. पिठाचे असे पेढ्याच्या आकाराप्रमाणे आधी गोळे करून घेतले व त्या छान लाटून घेतल्या. या गोळ्यांच्या आपण पुरी करतो तेवढ्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्या व त्यानंतर मी एक फुलपात्र घेऊन त्या फुलपात्रावर ही पुरी ठेवली व त्यामध्ये बाकूर भरल्यानंतर पुरीच्या दोन्ही साईड एकमेकांवर करंजीच्या आकारात पाणी लावून पॅक करून घेतल्या. पहिला जो उरलेला बाकूर होता त्यामध्ये 4च करंज्या झाल्या. मग मी बाकीचा तो आत्ता भाजलेले तीळ मिक्सरमधून साखरेसोबत वाटून घेतले व त्याचे बाकीच्या करंज्या करून घेतल्या. पाहू शकता करंजी किती सुंदर झाली आहे. त्याच्या या 4 करंज्या करून झाल्यात आणि हे आत्ता भाजलेले तीळ आहेत. आणि हे इकडं अवतार कसा अवतार झाला. काय खाती तू? तिळगुळ खाती? आता ह्या 4 तोपर्यंत तळून घेते आणि मग नंतर हा बाकूर करून बाकीच्या करंज्या करून घेते. नाही तू खा तू. नाही तू खा. डॅडाला पण नको, तू खा. नको. खा. छान आहे. छान आहे. नाही आहे छान, मग कशाला खातो? साईडला मंद गॅसवरती आपल्या करंज्या तळत होत्या तोपर्यंत मी ते तिळाचा कूट पण काढून घेतला. आता या बाकीच्या पण करंज्या मी करून घेते. ही आधीची बॅच तळून झालेली, ह्यातली एक करंजी मी देवाला ठेवली आहे आणि हे बाकीच्या अजून 5-6 करंज्या टाकल्या. आणि एवढं पीठ आणि एवढं बाकूर अजून उरलेलं आहे. पण मी आता ना हे असंच ठेवणार आहे झाकून आणि मग नंतर करणार आहे, कारण मला जायचं बाहेर. आम्हाला जायचं आहे आता राम मंदिरला. सध्याच्या राम मंदिरला तर जाणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही इथं नगरमध्ये कोहिनूर मॉलमध्ये राम मंदिराची प्रतिकृती बनवली आहे. आम्ही ती पाहायला जाणार आहेत. त्याच्यामुळे आता हे बाकीचं काम मी नंतर करते ना, आधी तिकडे जाऊन येते. बाय बाय कर.
तिथं पाहण्यासारखं राम मंदिर होतंच, पण त्याच्याच सभोवती तिथं हनुमान चालिसाचं भजन पण चालू होतं. त्यामुळे वातावरण अजूनच भक्तिमय झालेलं होतं. आणि त्यानंतर पिलूने पण भरपूर एन्जॉय केलं सगळं, खेळण्या वगैरे ते पाहून तो पण खुश झाला होता. आणि हे लांबून सुद्धा हे राम मंदिर इतकं सुंदर दिसतंय ना, आणि त्यात ते लाइटिंग वगैरे आणि कलर एकदम म्हणजे ॲक्च्युअल राम मंदिर असल्यासारखं वाटतंय. आणि आता आम्ही जात आहोत पिल्लूला गेम झोनमध्ये गेम खेळवण्यासाठी. जायचं बाबी तुला? जा जम्प कर तिथं. जोरात कर, जोरात. त्याला एवढं म्हणजे वजन नाही त्याचं. बबी चल बाबी, चल. चल चल चल. वाव. हाय यूट्यूबर, चल लवकर. चल बाबी चल. नाही रडत तर नाही रडणार, नाही रडणार. चल बाबी चल. वाव. ए बाबी इकडं बघ, इकडं. बिट्टू, ए बिट्टू. वाव. पिल्लूचे गेम्स खेळून झाले आणि त्यानंतर आम्ही इथं फूड स्टॉल्स होते तिथं आम्ही थोडासा नाश्ता वगैरे केला. बेटा वापस निघताना तिथं पाहिलं मुली खूप सुंदर सुंदर रांगोळ्या काढत होत्या. तिथं रांगोळीचं कॉम्पिटिशन होतं. 22 जानेवारी 2024ला अयोध्येमध्ये राम मंदिरमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार होती. त्यानिमित्ताने कोहिनूर मॉलमध्ये 21 तारखेला रांगोळीचं कॉम्पिटिशन होतं आणि मुलींनी रांगोळ्या इतक्या सुंदर सुंदर काढल्या होत्या.
आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या घराकडे. आणि घरी आल्यानंतर पिल्लूला पण राम बनवलं होतं आणि त्याचा थोडाफार फोटोशूट वगैरे केला. खूप नखरे करत होता, काही फोटो आले काही फोटो नाही. मी शेवटला लावून देईल फोटो कसे आले ते. आणि छान वाटत होतं, क्यूट क्यूट रामलल्ला आमच्या पण घरी तयार झाला होता आज. आणि त्याला पण खूप आवडतं असं वेगवेगळे लुक करायला आणि फोटोज काढायला. तो पण एन्जॉय करतो ह्या गोष्टी. माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा, कारण ते फुकट आहे आणि तुमच्या एक सबस्क्राईबने मला खूप मोटिवेशन मिळतं. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. 11K सबस्क्रायबर्स होण्यासाठी आपण अर्ध्याच्या वरती टप्पा पार केला. आता थोडंसंच राहिलं, त्यामुळे मला तुमच्या सपोर्टची फार गरज आहे. प्लीज सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. आणि काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. आणि पिल्लूचे हे राम बनवलेले फोटोज नक्की एन्जॉय करा. आणि शॉर्ट्समध्ये त्याचे काही व्हिडिओ शेअर केले ते सुद्धा पाहायला विसरू नका.